शेतकरी मित्रांनो, यावर्षी हवामान खात्यानं पाऊस कमी राहणार आहे असा हवामान अंदाज दिलेला आहे. त्यामुळं आपल्याला कमी पाण्यामध्ये येणारी तुरीची व्हरायटी, त्याचबरोबर कमी कालावधीमध्ये तयार होणारी तुरीची व्हरायटी लागवड करणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जे तुरीचं बियाणं या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती पाहणार आहोत, ते तुरीचं बियाणं अत्यंत लोकप्रिय आहे. उच्च उत्पादन देण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. हे प्रामुख्यानं कमी पावसाच्या आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी वरदान मानलं गेलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, मी कृषी पदवीधर आणि कृषी सल्लागार समाधान मदने आपल्या कृषी समाधान टेक्नॉलॉजी या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. चला तर मग पाहूया सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो, BDN 711 ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत बदनापूर कृषी संशोधन केंद्रानं विकसित केलेली तुरीची अत्यंत लोकप्रिय आणि उच्च उत्पादन देणारी पांढऱ्या रंगाची जात आहे. शेतकरी मित्रांनो, BDN 711 या तुरीच्या वाणाची प्रमुख वैशिष्ट्य काय आहेत? तर शेतकरी मित्रांनो, हे वाण 155 ते 160 दिवसात परिपक्व होतं. उत्पादन जर पाहिलं तर प्रति एकर क्षेत्रामध्ये साधारणपणे 12 ते 15 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळतं. योग्य व्यवस्थापन केलं तर आपल्याला 16 ते 20 क्विंटल प्रति एकरी उत्पादन मिळू शकतं. शेतकरी मित्रांनो, या जातीच्या शेंगा फिक्या हिरव्या रंगाच्या असतात. एका शेंगेत 3 ते 4 पांढरे टपोरे दाणे असतात. शेतकरी मित्रांनो, BDN 711 हे वाण लागवड करण्याचे फायदे काय आहेत? तर या वाणामध्ये दुष्काळ सहनशीलता आहे. कोरडवाहू आणि कमी पाण्यात खालील भागात तग धरण्याची या वाणाची क्षमता उत्तम आहे. BDN 711 या वाणाची रोगप्रतिकार शक्ती, मर आणि स्टेरिलिटी मोझॅक यासारखे रोग या वाणाला सहसा लागत नाहीत. शेतकरी मित्रांनो, आपल्याला तर माहीत आहेच, जास्त फांद्या म्हणजेच जास्त फुलं, म्हणजेच जास्त शेंगा, जास्त दाण्यांची संख्या. त्यामुळं आपण जे वाण निवडत आहात त्या वाणाला भरपूर फांद्या असणं गरजेचं असतं. शेतकरी मित्रांनो, BDN 711 या वाणाच्या झाडाची वाढ सरळ आणि मजबूत असते. फांद्या भरपूर असतात, ज्यामुळं शेंगांचं प्रमाण वाढतं आणि आपल्याला उत्पादन वाढून मिळतं. शेतकरी मित्रांनो, 35 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपल्याला 6 इंच शेंडा हा आपल्या तूर पिकाचा वरून कट करायचा आहे, जेणेकरून आपल्याला भरपूर साईड ब्रांचेस मिळतील. शेतकरी मित्रांनो, BDN 711 या वाणाची लागवड पद्धत आणि बियाणं. शेतकरी मित्रांनो, बियाण्याचं प्रमाण जिरायती लागवडीसाठी आपल्याला एकरी 4 ते 5 किलो बियाणं पुरेसं होतं. त्याचबरोबर टोकन पद्धतीनं जर आपल्याला लागवड करायची असेल तर आपल्याला 2 ते 3 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये बियाणं पुरेसं होतं. अंतर आपल्याला 90 बाय 90 सेंटीमीटर या ठिकाणी घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, उत्पादकता वाढवण्यासाठी तूर अधिक बाजरी किंवा तूर अधिक ज्वारी किंवा तूर अधिक सोयाबीन किंवा मूग ही आंतरपीक पद्धत अत्यंत फायदेशीर शेतकऱ्यांसाठी ठरत असते. शेतकरी मित्रांनो, आपल्याला भरघोस रेकॉर्ड ब्रेक उत्पादन काढण्यासाठी वाणाची निवड ही तर महत्त्वाची आहेच. त्याचबरोबर खत व्यवस्थापन सुद्धा गरजेचं आहे. शेणखत 4 ते 5 टन प्रति एकरी आपल्याला द्यायचं आहे. पेरणीच्या वेळी 10-26-26 किंवा 12-32-16 किंवा 14-35-14 किंवा 18-46-0 एक बॅग अधिक मिरोडो पोटॅश 25 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे. त्याचबरोबर बीज प्रक्रिया करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. रोग प्रतिबंधक नियंत्रण होण्यासाठी कार्बेंडाझिम किंवा थायरम 2.5 ग्रॅम प्रति किलो बियाण्यासाठी चोळायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला झिंक सल्फेट 10 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये द्यायचं आहे. सल्फर 8 किलो प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला पेरणीबरोबर द्यायचं आहे. तूर पिकाला फुलोऱ्याच्या वेळी आणि शेंगा भरतेवेळी पाणी दिल्यास उत्पादनामध्ये वाढ दिसून आलेली आहे. शेतकरी मित्रांनो, दुसरं खत सुद्धा आपल्याला 70 ते 80 दिवसांनी द्यायचं आहे. 12-32-16 किंवा 14-35-14 एक बॅग प्रति एकर क्षेत्रामध्ये आपल्याला द्यायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेंडा खुडल्यानंतर 35 ते 45व्या दिवशी 19-19-19 NPK विद्राव्य खत 100 ग्रॅम अधिक मायक्रोला 40 ते 45 मिली अधिक साफ बुरशीनाशक 30 ग्रॅम अधिक प्रोफेक्स सुपर 30 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन हा फवारा घ्यायचा आहे.
त्यामध्ये आपण बायोविटा एक्स किंवा समुद्री शैवाळ युक्त टॉनिक आपण या ठिकाणी 40 मिली मिक्स करून 15 लिटर पाण्यासाठी फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाचं सुरुवातीपासून शेवटपर्यंत खत नियोजन, फवारणी नियोजन, कीट आणि रोग नियंत्रण याविषयीची सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत आणि यापुढे सुद्धा आपण अपलोड करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला जमिनीची निवड सुद्धा महत्त्वाची आहे. तुरीची मुळं खोलवर जातात, त्यामुळं मध्यम ते भारी म्हणजेच 45 ते 60 सेंटीमीटर 2 फुटापर्यंत खोल आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन आपल्याला या ठिकाणी निवडायची आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तूर पीक हे सुरुवातीला सावकाश वाढतं, म्हणजेच 30 ते 40 दिवस हा जो कालावधी असतो तो अत्यंत सावकाश वाढ होत असते. तूर पीक हे पेरणीपासून 45 दिवसांपर्यंत आपल्याला तणमुक्त ठेवायचं आहे. त्यामुळं आपल्या उत्पादनामध्ये भरघोस वाढ दिसून येते. पेरणीनंतर आणि उगवणीपूर्वी स्टॉम्प पेंडिमिथिलिन हे तणनाशक आपण फवारणी करू शकता. पेरणीनंतर 90 दिवसांनी शाखीय वाढ रोखण्यासाठी ताबोलीचा वापर या ठिकाणी करू शकता. हे एक प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे, याचा वापर आपण करू शकता. फुलगळ होऊ नये म्हणून प्लॅनोफिक्स 4 ते 5 मिली प्रति 15 लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करू शकता. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला सुरुवातीच्या काळात 15 ते 20 दिवस आणि शेंगा भरताना पाण्याचा ताण पडू द्यायचा नाही. उत्पादनामध्ये यामुळे लक्षणीय घट आपल्याला दिसून येते. पीक फ्लोऱ्यात असताना आणि शेंगात दाणे भरताना अत्यंत संवेदनशील कालावधी असतो. कळ्या धरताना, फ्लोऱ्यात आणि शेंगात दाणे भरताना या अवस्थेत जमिनीत ओल आवश्यक आहे. नसेल तर पाणी देणं गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, तूर पिकाचे इतर सुद्धा लाल तुरीमध्ये किंवा पांढऱ्या तुरीमध्ये भरपूर सारे बियाणं उपलब्ध आहेत. फुले राजेश्वरी, ICPL 87, AKT 8811, विपुला, BDN 1, PKV तारा, BDN 716 हे भरपूर सारे वाण आपल्याला उपलब्ध आहेत. आपल्याला जो योग्य वाटेल तो वाण आपण आपल्या क्षेत्रामध्ये लागवड करू शकता. शेतकरी मित्रांनो, आपल्याला शेतीविषयी कोणतीही समस्या असेल तर आपण किसान हेल्पलाईन सेंटर, कृषी मंत्रालय, भारत सरकार 1800 180 1551 या टोल फ्री नंबरवर सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत कॉल करू शकता. वर्षातील 365 दिवस हे सेंटर चालू आहे. या ठिकाणाहून शेतीविषयक सर्व प्रकारची माहिती आपण घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून यापुढीलचे सर्व शेतीविषयक नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील. हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद.